नवीन राष्ट्राध्यक्षांनी शपथ घेतल्याच्या 4 दिवसांनंतर चीनने तैवानला युद्धाची धमकी दिली आहे। चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वू कियान म्हणाले की जोपर्यंत तैवान चीनचा भाग होत नाही तोपर्यंत या भागात लष्करी कारवाई सुरूच राहील। श्रीलंका सरकार त्यांच्या तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या 43 पाकिस्तानी कैद्यांना मुक्त करणार आहे, जेणेकरून ते त्यांच्या मायदेशी परतू शकतील। एकमेकांच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या घरवापसीसाठी दोन्ही देशांच्या सरकारांनी एक सामंजस्य करार केला। पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मंत्रिमंडळाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात अधिक प्रकरणे दाखल करण्याची अनुमती दिली आहे। सरकारी यंत्रणांच्या विरोधात, विशेषतः पाकिस्तानच्या लष्कराविरोधात द्वेष पसरवण्याबद्दल इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांविरोधात ही प्रकरणे दाखल करण्यास पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या मंत्रिमंडळाने ही अनुमती दिली आहे। आता अमेरिकेतील सरसीद पाणबुडीपैकी एक असलेल्या USS हार्डरचे अवशेष तब्बल 80 वर्षांनंतर दक्षिण चीन समुद्रात सापडले। दुसऱ्या महायुद्धात 29 ऑगस्ट 1944 रोजी शत्रूच्या हल्ल्यात ती बुडाली होती। ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम भागातील पापुआ न्यू गिनीमधील काओकलम गावात झालेल्या भूस्खलनामुळे 300 पेक्षा अधिक लोक गाडले गेले आहेत। सध्या त्यांचा शोध सुरू आहे, असं स्थानिक माध्यमांनी काल सांगितलंय। कोल्हापूर जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा आणि त्यांच्या देशात परत पाठवा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आली। लोकसभा निवडणुकीच्या 6 टप्प्यांसाठी मतदान झालंय। आता अखेरच्या टप्प्यातील मतदान शिल्लक आहे। 6 टप्प्यातील मतदान झाल्यानंतर काँग्रेसने विजयाचा मोठा दावा केलाय। आता भाजपचा पराभव जवळपास निश्चित आहे, त्यामुळे नरेंद्र मोदींनी आता निवृत्तीचं नियोजन करावं, असा टोला काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मोदी आणि भाजपला लगावलाय। रिझर्व्ह बँकेने नॉन बँकिंग वित्तीय कंपनी NBFC हेरो फिनकॉर्पला 3.1 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। व्यवहार नियमाशी संबंधित काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आलाय। भविष्यात आपल्या सर्व नोकऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेऊन टाकेल आणि नोकरी करणे हे ऐच्छिक असेल, असं टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी म्हटलंय। पॅरिसमधील विवा टेक 2024 कार्यक्रमामध्ये मस्क AI बद्दल बोलत होते। भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा असणारे या स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण ऑलिम्पिक स्पर्धेला 2 महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना नीरज चोप्रा दुखापतग्रस्त झालाय। त्यामुळेच त्याने 63व्या ऑस्ट्रेवा गोल्डन स्पाइक 2024 ॲथलेटिक्स मीटमध्ये सहभाग घेतला नाहीये। पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्यात। महागाई आटोक्यात आणण्यासाठी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF कडून आर्थिक मदतीची अपेक्षा होती, मात्र ती सुद्धा मावळली आहे। अटींचे पालन करा तरच आम्ही आपत्कालीन आर्थिक मदत देण्याचा विचार करू, अशा शब्दात IMF ने पाकिस्तान सरकारला बजावलंय। इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील अंतिम सामना आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळवला जातोय। IPL 2024 मध्ये 73 सामन्यांनंतर कोलकाता आणि हैदराबाद हे 2 संघ अंतिम सामन्यांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरलेत। आता या दोन्ही संघांपैकी विजेतेपदाची ट्रॉफी कोण पटकावते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। T20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस उरले, ज्यासाठी सर्व संघ आपली तयारी मजबूत करण्यात व्यस्त आहेत। दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे। दोन्ही संघांमध्ये 4 T20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे। या मालिकेतील दुसरा सामना काल एजबेस्टन बर्मिंगहॅम येथे खेळवला गेला आणि या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला। एचिओन दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या विश्वकरंडक स्टेज 2 कंपाऊंड तिरंदाजीमध्ये भारतीय महिला संघाने सुवर्ण पदक आणि मिश्र सांघिक रौप्य पदक जिंकलंय। काल झालेल्या महिलांच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने तुर्कीचा पराभव केलाय, तर मिश्र संघाला अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागलाय। फिल्मफेअर पायल कपाडियाने तिच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईफ या प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय चित्रपट निर्माती बनून इतिहास रचला।